नमस्कार. लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर पाहूया आजच्या काही ताज्या घडामोडी. उमरखेड येथे महाआरोग्य शिबिरात 1016 रुग्णांवर उपचार, तर 162 रुग्णांवर सावंगी येथे शस्त्रक्रिया होणार. नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम. भाजपा यवतमाळ व पुसद जिल्हा समन्वयक तथा पश्चिम विदर्भ सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख नितीनभाऊ भुतडा यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्यातून रविवार दिनांक 9 मार्च रोजी साखळी विद्यालय येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन नितीनभाऊ भुतडा मित्र परिवाराकडून आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल 75 डॉक्टरांचा समावेश होता. या शिबिरामध्ये 1016 रुग्णांवर उपचार करून त्यांना औषध वितरण करण्यात आले. तसेच शस्त्रक्रियेसाठी 162 रुग्णांना मेघे सावंगी येथे 12 मार्च रोजी आयोजकाकडून पाठविण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये मनुष्याच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंतच्या आजाराचे उपचार करण्यासाठी सावंगी मेघे येथील रुग्णालयातील डॉक्टरांची टीम उपस्थित होती. त्यामध्ये डॉक्टर NP शिंगणे रुग्ण संपर्क अधिकारी व डॉक्टर वसंत वाघ, डॉक्टर तुषार नागतोडे, डॉक्टर सई भवानी बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर शिव जाधव अस्थिरोग तज्ज्ञ, डॉक्टर आकाश दोशी मुखरोग तज्ज्ञ यात सर्वांनी या शिबिरामध्ये सेवा दिली. या शिबिराचे उद्घाटन नितीनभाऊ भुतडा व आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार नामदेवराव ससाणे यांनी फीत कापून केले. यावेळी मंचावर साखळी विद्यालयाचे व्यवस्थापक अंबादास साखळे, जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, भाजपा तालुका अध्यक्ष सुदर्शन पाटील रावते, माजी आमदार विजयराव खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, बालाजी उदावंत, ॲडव्होकेट अस्मिता आढाव, सविता पाचकोरे, डॉक्टर आशिष साखळे, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार सर, डॉक्टर किशोर कपाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदा डोंगे व सावंगी मेघे येथील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग गायकवाड, प्रास्ताविक डॉक्टर धनंजय व्यवहारे, तर आभार प्रदर्शन अतुलभाऊ खंदारे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेकरता अमोल वडगिरे, पंकज कदम, अश्विन कन्नावार, अनिकेत साखळे, पवन मेंढे, गजानन मोहळे, सागर कन्नावार, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, बबलू मैद, अभिजित कराळे, श्रीकांत कळसे, संतोष बोडके, सोनू मैद यांच्यासह नितीन भाऊ मित्र परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील लोकांना वैद्यकीय तपासणीचा फायदा व्हावा व त्यांच्या आजाराचे योग्य निदान व्हावे या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले आहे. तसेच मागील काही वर्षापासून महिलांमध्ये दुर्धर आजाराचे प्रमाण वाढले असून त्यांचे निदान व शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून दर 3 महिन्यातून एक वेळेस आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे, असे भाजपा यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांनी सांगितले आहे.